नमस्कार डी न्यूज चॅनल बार्शी। आज तहसील कार्यालयासमोर संभाजी अर्जुन कुरन नावाची व्यक्ती धरणे आंदोलनाला बसलेले आहेत। त्यांच्या रास्त मागण्या काय आहेत हे आपण त्यांच्या तोंडी ऐकू। बोला। मी 2 मे 2025 रोजी आझाद मैदान मुंबई येथे मुख्यमंत्र्यांनी चर्चा करून प्रश्न सोडवावेत। ते मुख्यमंत्री उपलब्ध झाले नाहीत। मग त्या ठिकाणी उपोषण बसताना मी लिखी दिले की 5 सचिव पाहिजे, नगरविकास सचिव, पाणीपुरवठा सचिव, जलसंपदा सचिव आणि गृहनिर्माण सचिव असे सचिवांनी माझ्याबरोबर चर्चा करावी आणि मी दिलेल्या निवेदनाचा पाठपुरावा करावा व माझे प्रश्न तत्काळ मार्गी लावावेत। काय मागणी काय तुमची? की मुख्यमंत्री महाराष्ट्राचे ही जातीवादी मानसिकतेचे असल्यामुळं नागपूरमध्ये पवित्र इस्लाम धर्माचा चांद चित्र असणारा झेंडा जाळला जातो आणि अबू आझमी हे फक्त म्हणले की आलमगीर औरंगजेब हे चांगले राज्यकर्ते होते। मी म्हणतो ह्या देवेंद्र फडणवीसपेक्षा चांगले होते। त्यांच्यात कधी अपहरण होत नव्हतं, महिलावर अत्याचार होत नव्हते। नाही, आता तुमची जी मागणी आहे का औरंगजेबचा विषय नाही, मागणी काय तुमची याबद्दल बोला। तुम्ही तुम्ही उपोषणला बसले का त्याबद्दल बोला। तुम्ही तुमचं काय मागणी आहे? गोरक्षक काय म्हणता तुम्ही? हां कुरेशी समाजावर गेल्या 11 वर्षापासून अन्याय अत्याचार चालू आहे। त्याची वाहनं बेकायदेशीर जप्त केली जातात, त्याचे पशु जप्त केले जातात, तर त्यांची उपासमारी चालू आहे। सहानुभूतीपूर्वक विचार करावा। मी निवेदन देऊन आंदोलन करून शेवटी मला इथे बसायची केंद्र व राज्य सरकारच्या गलतान कारभारामुळे मला इथे वेळ आलेले आहे। कुरेशी समाज तुमच्या पाठीशी आहे का? त्यांना पाठीशी राहावं लागेल। अन्याय त्यांच्यावर झालेला आहे, नुकसान आर्थिक त्यांचं झालं, उपासमारी त्यांची चालू आहे आणि ते मुसलमान म्हणून या मनोवाद्यांनी त्यांच्यावर अत्याचार केलेला आहे। ते आम्हाला मान्य नाही। आम्ही भारतीय म्हणून एकच आहोत, एकच राहू। मात्र कायद्याची ढाल दाखवून दुसऱ्याला दाखवायचा कायदा आपला करून घ्यायचा फायदा हे आम्ही चालून देणार नाही। मग आता पुढचे पाऊल काय तुमचे? आमचे पुढचं पाऊल आहे बेमुदत धरणे आंदोलन करणे। सर्व जनतेनं या महाराष्ट्रातल्या सहानुभूतीपूर्वक विचार करावा। हे खरोखर अन्याय चालू आहे का नाही? हिरवा झेंडा नागपूरमध्ये जाळला का नाही? गुन्हेगाराला पाठीशी गाठलं का नाही? शांततापूर्ण विरोध करणाऱ्यावर देशद्रोही खोटे गुन्हे दाखल करणारे देवेंद्र फडणवीस हे गुन्हेगाराचे पाठीराखे आहेत। महिलावर मुलीवर अत्याचार करणारे ह्यांचे पाठीराखे आहेत। महाराष्ट्रामध्ये त्यांच्या काळामध्ये 11 वर्षात लाखो महिला व मुलींचं अपहरण झालेलं आहे आणि त्याचं अपहरण करता मानवी तस्कर एक कुलकर्णी नावाचा माणूस आहे, त्याला ह्यांनी पाठीशी गाठलेलं आहे। ही केंद्र सरकारनं बिगर माओवादी पथकामार्फत देवेंद्र फडणवीसच्या 11 वर्षापासून सैल चौकशी करावी आणि महाराष्ट्राच्या जनतेला न्याय द्यावा। मुख्यमंत्री हटवा आणि महाराष्ट्र वाचवा एवढीच नम्र विनंती। परवानगी घेतली आहे का तुम्ही उपोषणला? मी अर्ज दिलेले आहेत। परवानगी कुठे कुठे अर्ज दिलेत? तहसील कार्यालय, DYSP कार्यालय बार्शी, बार्शी पोलीस स्टेशन बार्शी, नगरपालिका बार्शी, तहसीलदार साहेब बार्शी, जिल्हा अधिकारी साहेब आणि मुख्यमंत्री कार्यालय यांना मी निवेदन पाठवून तेव्हा इथे बसलेलो आहे। मला कायदा सगळा अवगत आहे। हृदयामध्ये कुराण आहे, डोक्यामध्ये संविधान आहे। हा मी इस्लाम समर्थक आहे, मी बहुजनवादी आहे, मी भारतीय आहे, हे विसरू नका। धन्यवाद।